रसलपूरच्या कुर्बानचा मुक्ताईनगरच्या ख्वाजाला गौवंशजांचा वाहतूक करून संशयित कत्तलीसाठी पुरवठा। येत्या 17 जून रोजी बकरी ईद असल्याने तसेच महाराष्ट्रात बंदी असलेल्या बहुजन समाजात दैवत मानल्या जाणाऱ्या गाय व गौवंशजाची कत्तल होऊ नये या दृष्टिकोनातून मानवहित वृत्त समूहाने गौप्रेमी व संबंधित विभागाचे लक्ष वेधण्यासाठी एक लाईव्ह वृत्त नुकतेच प्रसिद्ध केलेले आहे। या वृत्ताला राज्यासह इतर राज्यातूनही भरभरून प्रतिसाद मिळत आहे। परंतु गायप्रेमींचं दुर्दैव की जळगाव जिल्ह्यातील पाल, रसलपूर येथून कत्तलीसाठी प्रसिद्ध असलेल्या संभाजीनगर, मलकापूर, मालेगाव, बाळापूर, बुलढाणा, खामगाव, वरणगाव, मुक्ताईनगर, रावेर येथे काही स्थानिक गुरांच्या व्यापाऱ्यांच्या माध्यमातून संशयित गौवंश हे कत्तलीसाठी कोणत्याही वृत्ताला न जुमानता कत्तलीच्या उद्देशाने कृत्रिम शेतकऱ्यांच्या नावाचा वापर करून व राजकीय प्रतिनिधींच्या आशीर्वाद तसेच संबंधित पोलीस ठाण्याचे अधिकारी ते कर्मचाऱ्यांसोबत ठरल्याप्रमाणे देवाणघेवाणीचा व्यवहार प्रस्थापित असल्याने सर्रास रसलपूर वरून विवरा मार्गे, अजंते मार्गे, पुनखेडा पातोंडी मार्गे, निंभोरासी नायगाव मार्गे, वरणगाव, मुक्ताईनगर, मलकापूर, बुलढाणा, खामगाव, मालेगाव कडे मध्यरात्रीच्या 1 वाजेपासून ते सकाळी 6 वाजेपर्यंत गौवंश म्हणजेच गोरे व गुरांची निडरपणे वाहतूक करणारे वाहनांचे आमच्या समूहाने केलेल्या सर्वेवरून संपूर्ण प्रकार समोर आलेला आहे। याचे जिवंत उदाहरण की रसलपूर येथील कुर्बान नामक गुराच्या व्यापाऱ्याने वाहन क्रमांक MH02CE 2439 या छोट्या हत्ती वाहनातून मुक्ताईनगर येथील ख्वाजा नामक कसबाकडे पाठवत आहे असे वाहन चालकाला विचारणा केली असता समजले। सर्वसामान्य जनतेत याबद्दल निष्क्रिय पोलीस यंत्रणा व उदासीन विभाग कमालीची नाराज आहे। या गौवंशजांची कत्तल थांबवण्याची जबाबदारी असलेली यंत्रणाच जर कसाबांच्या ओंबऱ्यावर नतमस्तक होत असल्याचे दिसत आहे तर मग या गौवंश हत्येला आळा बसेल कसा हा चिंतात्मक प्रश्न आहे। यासंबंधी जनतेने जबाबदार यंत्रणेला लेखी तक्रारीतून विचारणा करून जाब विचारला पाहिजे। संपादक प्रकाश बोरसे सह संपादक शेखर सोनवणे, जळगाव।